मंडळी, तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे मराठी मुलगी. आपण आज बनवणार आहोत मेथीचे आणि ज्वारीचे मटके. पौष्टिक आणि उत्तम आहेत, मुलांच्या तब्येतीसाठी पण उत्तम आहेत, बारक्यापर्यंत मोठ्यापर्यंत सगळ्यांना आवडणार आहे. तर आपण आता साहित्य बघूया. 2-4 मिरच्या, 2-4 लसणाच्या पाकळ्या, 1 इंच आलं, कोथिंबीर, 2 चमचे दही, 2 चमचे बेसनाचं पीठ, 2 चमचे तीळ आणि हे आहे 1 चमचा धने पावडर, हे अर्धा चमचा जिरे पावडर आणि हे ज्वारीचं पीठ आणि हे मेथी थोडीशी, 2 चमचे दही. दही आपण मेथी कडू ना लागे म्हणून घालतो, हे ऑप्शनल आहे, तुम्ही नाही घातलं तरी. सगळ्यात आधी आपण कोथिंबीर आणि मेथी चिरून घेऊया. पहिल्यांदा आपण वाटण करून घेऊया. सगळ्यात पहिल्यांदा मी कोथिंबीर टाकलेली आहे, 2-4 मिरच्या, 1 इंच आलं आणि 2-4 पाकळ्या लसूण. आता हे बारीक करून घेऊया. इथं मेथी बारीक चिरून घेऊया. यामध्ये आपण सगळ्यात पहिल्यांदा पीठ टाकूया ज्वारीचं, सगळं टाकू आणि 2 चमचे बेसन आणि आपण केलेलं वाटण. असं बारीक करून घ्यायचं. अर्धा चमचा जिऱ्याची पूड टाकायची आहे, अजून 1 चमचा धनेपूड, 2 चमचे तीळ, 2 चमचे दही, चवीपुरतं मीठ. पाणी न घालता असं मळून घ्यायचं, म्हणजे मेथीची चव त्यात उतरते. आता थोडं पाणी घालूया, ह्याला छान मळून घेऊ. इकडे केळीचं पान नसेल तर चाळणीला तेल लावून घ्यायचं आणि हाताला थोडंसं तेल लावून घ्यायचं. छोटे छोटे मटके माझ्या डब्याला न्यायला पण सोपे पडतात. छोटे छोटे मटके करून घ्यायचे. मटकेच्या ऐवजी कटलेट सारखा आकार दिला तरी चालतो. असं छान छान करून घ्यायचं. असं मस्तपैकी केळीच्या पानावर ठेवायचं. बघू शकता कसले छान आपले कटलेट म्हणजे मटके छान झालेले आहेत. मटके तयार झालेले आहेत. आता याला आपण शिजायला घालू. शिजू घातलेले होते, आता मस्तपैकी शिजलेले आहे. शिजलेले आहेत. आजीला टेस्ट करायला देऊया. थोडं गार झालं ना मस्तपैकी कापून घेऊया. बारीक चिरलेला आहे. आपण ह्यात मस्तपैकी मोहरी टाकलेली आहे. आता 2-4 मिरची टाकूया. कापायचे. 2 चमचे तीळ टाकलेले आहे आपण. आता यामध्ये हे काप टाकून घेऊया मस्तपैकी. आपण ह्यात थोडंसं किंचित मीठ टाकूया. चव डब्बल होते. जास्त वर नाही टाकायचं, खाली होईल. मस्त. स्नॅक्ससाठी थोडीशी शेव घेतलेली आहे आणि आपण केलेले मटके.
चविष्ट पौष्टिक डबा झालेला आहे रेडी. ह्याचे मुटके आहेत ना खूप छान होतात आणि नुसते पण चांगले लागतात आणि फोडणी टाकल्यावर पण चांगले लागतात. तर तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठ्या आकाराचं कट करू शकता. मला डब्यासाठी न्यायचे होते म्हणून मी छोटी छोटी कट करायला लावली. मी आता टेस्ट करून बघते. तुम्ही घरी करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा कसं लागतं हे. मला तर खूप आवडलं आणि तुम्ही फोडणीच्या आधी पण खाऊ शकता आणि फोडणी टाकल्यानंतर पण खाऊ शकता. तुम्ही ना एवढे बारीक बारीक बी करू शकता नाहीतर ह्याच्यापेक्षा मोठे बी करू शकता. मी डब्यासाठी बारीक केलेले आहेत, तुम्ही ह्याच्यापेक्षा मोठे बी करू शकता. तर आता मी टेस्ट करून बघते. आपलं ती खूप छान सारखंच बनवलं जातं. मी आठवड्यातून हे 2-3दा घेऊन जाते. खरंच खूप छान आहे, तुम्ही करू शकता. आणि चांगलं झाल्यास मला कमेंट करा, लाईक सबस्क्राईब शेअर करा. नक्की करून पहा. टेस्ट पण खूप छान आहे. आवडल्यास कमेंट करा.